जय जिनेंद्र. सान्वी गांधी. जय जिनेंद्र. मोहिनी टुडू. जय जिनेंद्र. सुनेच्या भूमिकेत येत आहेत रिया जोशी. जय जिनेंद्र. त्रिशा टुडू. जय जिनेंद्र. सान्वी गांधी. जय जिनेंद्र. निर्मोही जोशी. जय जिनेंद्र. माही शहा. जय जिनेंद्र. निया गांधी. जय जिनेंद्र. खुशी जोशी. जय जिनेंद्र. आणि मुलाच्या भूमिकेत येत आहेत वीर उपाध्ये. जय जिनेंद्र. तर सादर करत आहेत एलकपणाला दिगंबर जैन पाठशाळेतील छोटीशी मुलं. आहार चौका शुद्धी, आहार चौका शुद्धी. सर्वांना सादर जय जिनेंद्र. आचार्य श्री सत्संग चातुर्मासासाठी आपल्या गावामध्ये आले आहे. त्यामुळे सर्वांच्या मध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सर्वांची धावपळ चालू आहे. श्रावक शालिकांच्या मध्ये आहार चौका संबंधी चर्चा सुरू आहे. महिला मंडळाच्या स्त्रिया ठरवतात गावात तर चौकी आहे, पण सर्वजणी मिळून एक सामूहिक चौका लावूयात. घरातील सासूबाई चौक्याच्या तयारीत आहेत. हे पाहून त्यांच्या सुना चौक्यात मदत करायला येतात. चला तर मग पाहूया या नवीन सुना मम्मीजींना काय मदत करत आहेत त्या. अहो मम्मीजी, हे बघा, मी बाजारातून चौक्यासाठी सर्वात उत्कृष्ट असे शक्तिभोग आटा विकत आणले आहे. अगं सुनबाई, बाजारातील पीठ चौक्यात वापरत नाही. अहो मग कसले पीठ वापरतात चौक्यात? सर्वात प्रथम धान्य निवडून पाकडून धुवून सुकवायचे असते आणि घरच्या गिरणीत दळण्यापूर्वी गिरण्यातून स्वच्छ पुसावे. निवडलेले धान्य दळून चाळून घ्यावे, म्हणजे हे शुद्ध पीठ चौक्यात वापरता येते. ठीक आहे मम्मीजी, मी असे शुद्ध पीठ 1 महिना पुढे घेऊन येते. असे नाही बेटा, या पिठाला सुद्धा मर्यादा असते. पावसाळ्यात 3 दिवस, उन्हाळ्यात 5 दिवस व थंडीत 7 दिवस वापरायला चालते. ठीक आहे मम्मी, असे शुद्ध पीठ मी घेऊन येते. अहो मम्मीजी, हे पहा, मी चौक्यासाठी अमूल घी आणले आहे. टीव्हीवर याची मस्तच ऍडव्हर्टाईज असते. अगं बाजारातील तूप चौक्यात वापरता येत नाही. त्यासाठी घरात बनवलेले शुद्ध तूपच वापरावे लागते. शुद्ध तूप? आणि ते कसं तयार करायचे? तापवलेल्या दुधात नारळाचे बेल्ट लावून त्या दह्याचे ताक करून लोणी काढतात आणि हे लोणी 48 मिनिटाच्या आत तापवावे, म्हणजे घरचे शुद्ध तूप तयार होते. असं होय, मी पण असे शुद्ध तूप तयार करून आणते. अहो मम्मीजी, आता तुम्ही चौक्यासाठी मसाले कुठे बसू नका. हे पहा, मी सुहानाचे ताजे मसाले आणले आहेत. अगं बेटा, तू तुझ्या माहेरी कधी चौका केलेला पाहिला नाही का? बरं मला सांग, हे सर्व मसाले कुटण्यापूर्वी धुतलेले असतात का? माहित नाही हो, पण कुटण्यापूर्वी हे सर्व मसाले का धुवायचे? हे मसाले देखील कुठेही जमिनीवर वाळत घातलेले असतात. त्याला धूळ वगैरे
मी या गोष्टींचा यापूर्वी कधीच एवढा विचार केला नाही. आता यापुढे असेच करेन. अहो मम्मीजी, आताच मी अमूलचे उत्तम दूध आणले आहे. आता वापरण्यासाठी उकळून घ्या. अगं बेटा, चौक्यात गाई म्हशीचे ताजे ताजे दूध लागते. सकाळीच तुझ्या सासऱ्यांनी पायात चप्पल न घालता आपल्या घरच्या किटलीमध्ये समोर उभा राहून गाईची काजून पुसून दूध काढले. पाणी न घालता दूध काढून आणले आहे. ते दूध 48 मिनिटाच्या आत तापून घ्यायचे असते. ठीक आहे मम्मीजी. मम्मीजी, मी सकाळीच बिसलरी वॉटरसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला होता. आपल्याला 10 ते 20 लिटर पाणी पुरेल ना? तोपर्यंत मी 1 लिटरची बॉटल आणली आहे. तुम्हाला माहीतच आहे की हे बिसलरीचे पाणी पुन्हा उकळावे लागत नाही. आपण चौक्यात हेच पाणी वापरू. अरे चा, राहू दे तुझे पाण्याचे नखरे. आम्ही तर चौक्यात या पाण्याने भांडी सुद्धा धुत नाही. आम्ही विहिरीचे सवड्यात पाणी वापरतो. पण आज कुठं आहे तो विहिरी? विहिरी जिथे असेल तेथून विहिरीचे पाणी आणायचे. जाड खादी कापडाच्या गाळण्याने पाणी गाळून घ्यायचे असते. 48 मिनिटाच्या आत तापवावे. गाळण्यातील जीवाणू पुन्हा त्याच पाण्यात सोडायचे असतात. लवंग, वेलदोडे, बडीशेप टाकून प्रासूत केलेले पाणी 6 तास चालते. ठीक आहे मम्मीजी. कोण जाणे या पोरी आपल्या माहेरी काय शिकून आल्यात? अहो, आजकालच्या पोरी कॉलेजमध्ये शिकतात आणि घरची कामे करीत नाही. अहो, आम्हीच तर म्हणतो ना, उद्या मुलगी सासरी काम करेलच की. खाण्यापिण्याचे दिवस आहेत. बिचारीला आज कशाला काम करायला लावायचे? अहो, मुलींना लहानपणीच चौका कसा करावा वगैरे धार्मिक संस्कार शिकवले पाहिजे. मम्मीजी, हे पहा, मी चौक्यासाठी ट्रॉपिकॉन ज्यूस घेऊन आले आहे. परवाच भैया अमेरिकेहून येताना घेऊन आले आहेत. हे मशीन मेड असते बरं का. याला कोणाचाही हात लागलेला नसतो. मला तुझे विचार ऐकून आनंद झाला, पण ह्या वस्तू आपण चौक्यात नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? यावर तर एक्सपायरी डेटही दिलेली असते. नाही बेटा, या वस्तू अमर्यादित अशुद्ध असतात. आपण चौक्यात फळे धुवून मोडून रस काढून प्रासूत करून ठेवायचे असते. ठीक आहे मम्मीजी. मम्मीजी, ही पहा, सिल्कची सिंथेटिक सुंदर साडी नेसून आली आहे मी. तुमच्यासाठी पण अशीच आणली आहे. नाही बेटा, या सिल्क, नायलॉन, टेरिकॉट, सिंथेटिक साड्या चौक्यात वापरत नाही. का हो? या साड्यामध्ये काय दोष आहे? बेटा, या सिल्कच्या साड्या बनवताना अनंत किड्यांना मारून त्यांच्या डाळीपासून हे धागे बनवले जातात. नायलॉन साडी आग लवकर पकडते, अंगाला चिकटते. म्हणून पुरुषांनी चौक्यात केशरी किंवा पांढऱ्या रंगाचे धोती दुपट्टा व स्त्रियांनी स्तुती साड्या धुवून वाळवून आंघोळ करून कोणालाही स्पर्श न करता नेसायच्या असतात. मला हे काहीच माहित नव्हते. उद्या मी असेच करून येते. हो मम्मीजी, हे पहा मी आले. चौक्यात काय काय मदत करू? तुम्ही बाजूला व्हा, मी फटाफट काम उरकते. अगं हे काय? इतकी नटून थटून कुठे चालली?
अगं बाई, हे सगळं बरोबर आहे, पण चौक्यात या सर्व अशुद्ध वस्तू वापरू नये. आणि हे पहा बेटा, असे केस मोकळे सोडायचे नसतात. केस जीवनात आला तर अंतराय येते. मम्मी, आज माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. मी आता जाऊन शुद्धीने तयार होऊन येते. मम्मीजी, चौकात छत नाही बांधला तर चालेल की? कारण आपण नवीन घर बांधलेले आहे. बेटा, तू अगदी बरोबर बोललीस, पण छत बांधणे आवश्यक आहे. घर जरी नवीन असले तरी भिंती, छतावर सुद्धा पाल, मुंग्या, किडे फिरतात. छत बांधल्या ठिकाणी कोणीच चप्पल घालून येत नाही. ठीक आहे मम्मीजी, जसे आपण सांगाल तसे करू. मम्मीजी, हे पहा, मी बाजारातून डिस्पोजेबल भांडी आणली आहे. घासायला नको, धुवायला नको, सगळं सोपं आहे. अगोदर हे सगळं आणलेलं बाजूला नेऊन ठेव. उचल, घेऊन जा इथून. लोक बघतील तर काय म्हणतील? या भांड्यात काय खराबी आहे? ही भांडी अशुद्ध असतात. चौक्यात त्यागींना आहार देण्यासाठी शुद्ध धातूंची भांडी वापरावी. आणि नवीन भांड्यावर स्टिकर असेल तर ते काढून टाकावे. रासूक पाण्याने ती भांडी धुवून घ्यावी. ठीक आहे मम्मीजी. हे पहा मम्मीजी, आम्ही दोघे चौक्यात आहार देण्यासाठी सुती कपडे घालून आलो आहोत. चालेल ना? नाही बेटा, आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे वेशभूषा असावी लागते. म्हणून महिलांनी साडीमध्येच आहार द्यावा व पुरुषांनी धोतर उपरणे नेसावे. बरे, ठीक आहे मम्मीजी. अगं, चौक्याची तयारी झाली ना? चला मग शुद्धीचे पाणी घेऊन जाऊ. नवरा भक्तीने पडगामन झाल्यानंतर त्यांना उच्चार